तिसरी मॅच आहे. पहिली मॅच जी आपण कुंडेवाड आणि नेरे पहिल्या दिवशी जी बॅलन्स होती ती पण मॅच झालेली आहे. त्याच्यामध्ये कुंडेवाड संघाने मला वाटते 16मध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आज कोणते संघ असणार आहेत? दोन. मेडिटेक स्पोर्ट्स रायगड, ज्याचे हेमंत गोरले कर्णधार आहेत. एका बाजूला सुधीर पवार कर्णधार आहेत धाकटी पंढरी. इको होते मला वाटते तब्येत जरा बरोबर नसल्यामुळे सुधीर पवार हे त्यांचे कर्णधार आहेत, कॅप्टन आहेत. टॉस जिंकला. चला बघा, मगाशी आपण बघितलं 25 मिनिटांमध्ये 5 षटकं नाही टाकली तर एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागला आणि तिकडे चौकार गेला होता कॅचच्या जागेवर. हां, नशिबाने जिंकले जी गावदेवी साई संघ. बब्यादा आमचे राजकुमार जितेकर थोडे नाराज झाले असतील कारण आलेला तोंडातला घास करता खेचून काढलाय या संघानं. हां हां, मला थोडे नयनथळी यांना असं वाटलं की चौकार गेला की काय म्हणून ते थांबले. परंतु क्रिकेटमध्ये जोश के साथ होश का होना जरुरी आहे. थांबला तो संपला क्रिकेटमध्ये. काही खेळाडू बघा चौकार जरी गेला ना, षटकार जरी मारला तरी नॉन स्ट्राईकला जाऊन बॅट टेकून येतात. कित्येक मी बघितलेले आहेत. चला मॅचला होते सुरुवात. पुन्हा एकदा फलंदाज आपण पाहतोय. दोन फलंदाज मेडिटेक स्पोर्ट्स देवेंद्र क्षत्रिय आणि नॉन स्ट्राईक एंडला बॉलर आहे हेमंत गोरले. स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला दिनेश उलवेकर एका बाजूला. नॉन स्ट्राईक एंडला हेमंत गोरले आणि गोलंदाज आहे तो देवेंद्र क्षत्रिय. शॉर्ट पिच चेंडू कव्हरच्या दिशेने सुंदर फटका. पहिल्याच चेंडूवर व्हेरी फर्स्ट बॉलला येतोय हा सनसनीत असा चौकार. स्पोर्ट्स रायगड संघाचा कर्णधार त्याने बघितलंय की मागच्या मॅचमध्ये 60 धावा झाल्या होत्या. 61 धावांचा पाठलाग भले झाला नाही पण 60 झाला होता. अशा वेळेस त्याच्याही पुढे जाऊन आपल्याला धावा बनवावे लागतील आणि पहिल्या चेंडूवर चौकार वसूल केलाय कॅप्टन इनिंग साजरी करतात का हेमंत गोरले. पुन्हा एकदा आकुटप्या चेंडू हवेमध्ये शॉर्ट फाईन लेगला जेल टिपला जातोय. पहिली तेरी तर दुसरी मेरी बारी ते सांगतोय तर देवेंद्र क्षत्रिय.
जबरदस्त क्रिकेट आपण पाहतोय. रायगड 40+ प्रीमियर लीग अध्यक्ष आमचे बॉस संजय पाटील. पुन्हा एकदा गॅपमधून ढकलायचं होतं, पुन्हा एकदा पडले दडले, पण तो चेंडू मात्र चाललाय सीमारेषेकडे. तिसरा चौकार या ठिकाणी मिळतोय. जय पाटीलचा दुसरा, तसं मेडिटेक स्पोर्ट्स रायगड संघाचा हा तिसरा चौकार. एक देवेंद्र क्षत्रिय आपण पाहतोय, पाचवा चेंडू टाकत असावेत. हो, चेंडू हवेमध्ये आहे. प्रशांत खांडेकर धावतायत, बघतायत कुठे जातोय बॉल, आणि इथे मात्र चौकाराचा इशारा आलाय पंचांचा. तिसरा चौकार, चौकारांची हॅट्रिक जय पाटील या ठिकाणी साजरी करतोय. जय पाटील जबरदस्त फलंदाजी करतोय. 3 चौकार लागोपाठ मारले. पहिला चौकार हेमंत गोरलेने मारला होता, त्यानंतर तो बाद झाला. आता 16 धावा धाव फलकावर. तिथे मात्र शेवटचा चेंडू मालतोडे टाकला असेल देवेंद्र क्षत्रिय यांनी. शॉटमेट विकेटला चालला. पहिली धाव जोरात, दुसरी थोडीशी चूक झाली, लगेच दुसरी. 2 धावा पूर्ण झालेल्या दोघेही फलंदाज जय पाटील आणि दिनेश उलवेकर. विकेटच्या मध्ये चांगला ताळमेळ, गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि इथे मात्र 2 धावांनी आपण पाहतोय 18 धावा धाव फलकावर लागल्यात त्या देवेंद्र क्षत्रिय याच्या षटकामध्ये. 1 विकेट त्याने जरूर घेतली, ती कर्णधार हेमंत गोरले याची, परंतु 18 धावा या खेळपट्टीवर माग पडू शकतात. आता मात्र येणाऱ्या 5 गोलंदाजांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. 5 षटकं तुम्हाला चांगली टाकावी लागतील. जर याच सरासरीने धावा झाल्या तर 80-85 धावा तुम्हाला समोर पाहायला मिळतील. सुंदर असं हे मैदान आपण पाहतोय. प्रवीण देशमुख, प्रशांत खांडेकर, सुनील ठोंबरे, मॉन्टी, बरेचसे खालापूरमधील काही बरेचसे खेळाडू आहेत. या धाकटी पंढरी म्हटलं की सासगावची यात्रा म्हटलं की सगळ्यांना आनंद होतो. आपण कधी जातो, आता मशाची येईल. सुकी मच्छी, जिथे संत तुकाराम महाराज मिरची विकायला यायची असं म्हटलं जातं, असा इतिहास आहे. आता लोक तिथे सुकी मच्छी, बैलांचाही बाजार असायचा तिथे सासगावला. बोंबल्या विठोबाच नाव आहे त्यांचं. दुसरं षटक घेऊन आलं इथे आपण पाहतोय धाकटी पंढरी या संघाकडून. बरीचशी मंडळी खरं तर पंढरपूरला वगैरे आषाढी असेल, एकादशीला जायला मिळत नाही, तर मग तिथे जात असतात धाकटी पंढरीला. सगळ्यांचे सगळे रंग, आपला पंढरीचा पांडुरंग. आणि सुनील ठोंबरे आलेले आहेत, जे रायगड एक्सप्रेस, सुधीर ठोंबरे, नरेश ठोंबरे यांचे बंधू सुनील ठोंबरे, हातनोली. काल नरेश ठोंबरे होते आसरोटीचे, आज पण ते आलेले आहेत. त्यांचंही स्वागत आहे नरेश ठोंबरे यांचं. गोलंदाज सुनील ठोंबरे समोरनं तयार, लेफ्ट हँड गोलंदाज. आणि यावेळेस समोर असतील ते दिनेश उलवेकर. वा, मस्त झेप घेतली होती आपल्या डाव्या बाजूला. सुधीर पवार आहेत ना, स्वतः कर्णधार संघाचे झेप घेतली होती. जसं हनुमंताने झेप मारावी अशी झेप मारली होती. झेल झाला असता तर कदाचित या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट झेल ठरला असता, परंतु जबरदस्त प्रयत्न या ठिकाणी केला. 3 धावा पण वाचवल्या आपल्या संघासाठी. आणि दिनेश उलवेकर यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. दिनेश उलवेकर 1 वर. आणि इथे आपण पाहतोय मेडिटेक स्पोर्ट्स रायगड संघ 1 बाद 19. स्टॉप कर सांगतायत. सिंगल घेतलेली आहे मॉन्टी आणि बंटी. कित्येक गोलंदाजांचे वाजवलेत त्यांनी घंटी. ही जोडी बंटी पेंढारे आणि उदय कोळंबे, ही खोपोलीची वरद विनायक खोपोली संघातून. रायगड लॉर्ड्स जबरदस्त आपण पाहिलेले आहेत. रायगड लॉर्ड्समध्ये ज्यावेळेस रॉयल कळंबोली, प्रशांत करपेचा, हरिओम पनवेल, लायन्स क्लब जिते, VPP पनवेल, पारगाव, OPD ओवळे दापिली पारगाव, OPD आपण पाहिलेली आहेत. बरेच संघ असायचे, झुंजार पोयनाड, अलिबागचे काही संघ असायचे, रायगड पोलीस, असे कित्येक संघ पूर्वी. रायगड लॉर्ड्स ज्यावेळेस असायचा, रायगड लॉर्ड्स, एक फलंदाज आऊट झाला का आम्ही पण सांगायचो दुसरा कोण येईल तो,
कारण 20-20-30-30 वर्षे तेच खेळाडू असायचे. मनीष शर्मा असेल, कित्येक खेळाडू आपण बघितलेले आहेत, रामा महानवर असेल, त्याच्यानंतर प्रशांत करपे सुप्रीमोमध्ये टीम उतरवायचाच, प्रॅक्टिस असो नसो त्याला आनंद वाटायचा. आणि त्यात वरद विनायक खोपोली हा संघ आपण दरवर्षी पाहायचो. किरणजी खानावकर आमचे या प्रीमियर लीगचे अध्यक्ष आहेत, प्रवीण भाऊ पाटील, निनादजी तारेकर सगळेच चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत, अजूनही खेळत आहेत. सुनील ठोंबरे ॲक्शन रिप्ले बघतोय की काय असं वाटतंय, पंचांकडे बघतायत फलंदाज. दैवापेक्षा कर्मापेक्षा दैवावर जास्त भरोसा आहे. या कमी षटकांच्या क्रिकेटमध्ये आपलं काम आपण करत राहायचं असतं. पंच देतील तेव्हा देतील, वाईट मिळेल तेव्हा मिळेल. परंतु इथे मात्र जे फलंदाज आहेत आमचे दिनेश उलवेकर, हां शफल झाला, आपण थोडे ऑप्शनच्या बाहेर गेलात तर वाईट मिळणार नाही. दिनेश उलवेकर आता त्यांनी बघितलं की बरेचसे चेंडू मी मिस झालो, डॉट झालोय, आडव्या बॅटनं मारलाय, मिड विकेटला फटका, दुसरी धाव घेण्यासाठी दिनेश उलवेकर निघालेले आहेत. परंतु इथे मात्र विकेट जाते ती मेडिटेक स्पोर्ट्स रायगड संघाची. दिनेश उलवेकर बॅक टू द पॅव्हिलियन. नेहमी म्हटलं जातं की पंढरीची वारी, वारी चुकू न दे हरी. आता आमची तरी 30 वर्ष झालेली आहे. आळंदी आणि पंढरपूर 30 वाऱ्या झालेल्या आहेत, एकही चुकलेली नाही आतापर्यंत. आणि तिथे गेल्यानंतर जो आनंद मिळतो ना, खेळ मांडी याला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णव भाई रे, तो खरा आनंद तिथे मिळतो. जो असं म्हणतो ना पृथ्वीवरचे स्वर्ग आहेत ते आळंदी आणि पंढरपूर. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आणि सगळ्या संतांना मानाचा मुद्रा. हो, पंढरपूर जिथे आपल्याला देवाला हात लावायला मिळतो, पंढरीच्या पांडुरंगाला. आणि इथे आपण पाहतोय की नवीन फलंदाज आलेले आहेत ते विनायक काटकर नॉन स्ट्राईक एंडला. स्ट्राईक एंडला जय पाटील अगोदरच तयार होते, शप्पल झाले, स्विचिटचा फटका आणि इथे चौकार मिळतोय. तो फलंदाज आपण पाहतोय जय पाटीलला. मस्त वासुदेव. खरं तर क्रिसमस बऱ्याच जणांनी आता स्टेटस टाकले, आपला सांताक्लॉज वासुदेव आहे, जो सकाळी सकाळी येतो. हां, वासुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. आज सगळ्यांनीच वासुदेवाचे स्टेटस टाकलेले आहेत, आनंद वाटतो. ओके, थँक्यू. बॉलर्स नेम सुधीर पवार, संघाचा कर्णधार. अंपायर आमचे मोमीन आणि शाहिद मोमीन आणि नदीम शहा. सुधीर पवार, मंगेश वारदे आमचे तिसरे पंच. सुधीर पवार लेफ्ट, डाव्या हाताने राऊंड द विकेट मारा करतायत आणि सुंदर चेंडू टाकतायत. इथे मात्र बीट झालेत, आपण पाहतोय गुडलेन स्पॉटवरून उडवलेला आहे चेंडू, टप्पापर्यंत उसळी घेतोय आणि काही कळण्याच्या अगोदरच फलंदाज आमचे जे जय पाटील यांना काही समजण्याच्या अगोदरच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुधीर पवार यावेळेस जय पाटील सावध पवित्रा घेतलाय, 4 चौकार आतापर्यंत मारलेले आहेत आणि सिंगलच मिळालेली आहे ती जय पाटीलला. जय पाटील खेळत आहेत 20 वर, ज्याच्यामध्ये 4 चौकार त्यांनी मारलेले आहेत. आणि आता स्ट्राईक एंडला असतील ते विनायक काटकर. गोलंदाज सुधीर पवार, खरं तर त्याला चान्स मिळालाय कर्णधार पदाचा इको याच्या जागेवर. काय फटका मारलाय, नजाकत
टप्पा पडला नाही तर बॅट फिरवली आणि जशी तलवार चालवावी तसा हा केलाय. वार येतोय हा षटकार. वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या तीरावर इंद्रायणीच्या तीरावर वासुदेव आपल्याला भेटतात. हो, आताचा चेंडू आतमध्ये टाकला. मगाचा थोडासा लेग स्टंपच्या बाजूने टाकला होता, त्यावेळेस त्याला मार बसला, षटकाराचा मार बसला सुधीर पवार यांना. आपण मी म्हणालो की वासुदेव आपल्याला वाळवंटामध्ये चंद्रभागा इंद्रायणीच्या तीरावर आपल्याला भेटतात सकाळी सकाळी. आपण 10-50 रुपये देऊन त्यांना आपला पूर्ण उद्धार करावा लावतो पूर्वजांचा, आणि ते करत असतात. ब्लॉकमध्ये टाकलाय चेंडू. विनायक काटकर एक षटकार मारला, त्यानंतर सिंगल घेतलेली आहे, डबल मिळते ती विनायक काटकर यांना. तिसरी धाव घेत आहेत का मॉन्टी थोडे चाच पडत आहेत आरामामध्ये. खरं तर लेझी क्रिकेट, आणि इथे मात्र 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते, 34 होते. आपण पाहतोय ती मेडिटेक स्पोर्ट्स रायगड या संघाने टॉस हारला आणि मला थोडं 3 षटकांचा खेळ संपला. म्हणजे या षटकामध्ये पुन्हा एकदा 13 धावा दिलेल्या आहेत त्या सुधीर पवार या गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं धाकटी पंढरी खालापूर संघाच्या कॅप्टन सुधीर पवारनं टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. गणेश नाना असतील, प्रवीण पाटील असतील, प्रवीण देशमुख असतील, प्रशांत खांडेकर असतील, त्याच्यानंतर उदय कोळंबे, जे मॉन्टी, कित्येक चांगले चांगले खेळाडू या खोपोली आपण शहरामध्ये बघितलेले आहेत, ज्यांनी रायगड जिल्हा नाही तर महाराष्ट्रामध्ये जाऊन लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, त्याच्यामध्ये नाव कमावलेलं आहे. तर एका बाजूला आपण पाहतोय रायगडच्या मध्ये 14 तालुक्यातील काही खेळाडू या प्रीमियर लीगमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज चौथं षटक माझ्याकडे पहिल्या षटकामध्ये देवेंद्र क्षत्रिय थोडेसे मागणे ठरले होते, 18 धावा दिल्या होत्या. त्यानंतर सुनील ठोंबरेने कमबॅक केलं, आपल्या संघाला या मॅचमध्ये आणलं, 3च धावा दिल्या, 21 धावा होत्या. 3 षटकांचा खेळ संपला, 13 धावा दिल्या त्या सुधीर पवार या कर्णधारानं. आणि आतापर्यंत 34 धावा धावफलकावर लागल्यात. हेमंत गोरले आणि दिनेश उलवेकर हे 2 फलंदाज बाद झालेत. आता चौथं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा ज्यानं 3 धावा दिलेल्या तो सुनील ठोंबरे. हो, सुनील ठोंबरे चांगला फटका मारला मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधून चेंडू चाललाय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावसाठी धावताय, धोका होऊ शकतोय. हो, चेंडूची फेक चांगली होती, परंतु 2 धाव मात्र मिळतात त्या फलंदाज विनायक काटकर यांना. बॉस फायटर जयला मिळत आहेत. संतोष जाधव बॉस फायटर या संघाचे मॅनेजर, त्यांचं स्वागत आहे जाधव साहेबांचं. हो, हवेमध्ये चेंडू, हवेमध्ये आहे, गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली. सुनील, सोपा झेल सुटलाय. इथे बघूया कॅच सुटले की मॅच सुटले, जीवदान मिळाले ते फलंदाज जय पाटीलला, जो खेळतोय वैयक्तिक आपल्या 23 धावांवर 4 चौकार त्याने आतापर्यंत मारले. तो जय पाटीलला जीवदान देतोय. सुनील ठोंबरे सारखा एक गुणवान खेळाडू. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जे झेल नसतात ते झेल पकडले जातात, कठीण असतात ते, आणि सोपे झेल सुटले जातात. हेच तर क्रिकेटचं अनिश्चितपणा आहे, क्रिकेटचा थरार आहे. आणि इथे आपण पाहतोय समोरच्या बाजूने सुनील ठोंबरे पुन्हा एकदा तयार आहेत. समोर आहेत ते विनायक काटकर. एक षटकार मारलाय. मगाच्या फलंदाजाने जी चुकी केली होती मालदोटे दिनेश उलवेकरनं, तीच चुकी मालदोटे करतायत. इथे विनायक काटकर, डॉट बॉल येतोय. सुनील ठोंबरे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सुनील ठोंबरेने मात्र इथे बांधून ठेवलंय फलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये 3च दिल्या होत्या, या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू टाकले ते 4 धावा दिल्यात. त्या 4 चेंडू टाकले, 3 धावा दिल्यात, 37 धावा धावफलकावर लागल्यात. आपण पाहतोय मेडिटेक स्पोर्ट्स रायगड टॉस हारल्यानंतर बॅटिंग करतायत आणि धाकटे पंढरी टॉस जिंकून फिल्डिंग करतायत. आडव्या बॅटनं मारलाय पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थांबला. सुधीर कॅप्टन आहे मालदोडे सुधीर पवार आणि योगेश दीपक कर्णुक, तेही चांगले गोलंदाज आहेत. 2 धावा मात्र मिळत आहेत ते विनायक काटकर यांना. कॉलिंग नव्हतं, तू धावायचं का मी धावायचं, धावसंख्या होती ती 39.
चौथं षटक सुनील ठोंबरे. चेंडू हवेमध्ये प्रवीण देशमुख. वा, प्रवीण देशमुख एक चांगले खेळाडू आहेत आणि तेवढाच चांगला झेल त्यांनी टिपलाय गलीमध्ये आणि विनायक काटकर मात्र बाद होऊन तंबूमध्ये परत. चार षटकांचा खेळ संपलाय. आपण पाहतोय दुसरी मॅच या ठिकाणी पाहतोय. पहिली मॅच भवानी माता गावदेवी साई संघानं खरं तर बरोबरी झाली होती, इक्वल झाली होती, एका धावेने पराभूत झाले आणि त्यांच्या समवेत होती ती पीव्हीश एंटरप्राइजेस आणि प्रवीण स्मृती दापोली हा संघ होता. त्यानंतर दुसरी मॅच आपण पाहत आहे, 6व्या दिवसाची ही दुसरी मॅच आहे. खरं तर आज पहिली मॅच पण एक खेळवली आपण कुंडेवाळ आणि नेरे, त्याच्यामध्ये कुंडेवाळ संघ जिंकला. तीही मॅच टफ झाली होती, ती पण मॅच टफ झाली होती, शेवटच्या बॉलपर्यंत आली होती आणि ही पण मॅच तशीच होण्याची चिन्ह आहेत. ती धाकटी पंढरी खालापूर टॉस जिंकलाय, फिल्डिंग करतायत. सुहास आलेले आहेत, सुहास नॉन स्ट्राईक एंडला आहेत आणि जय पाटीलनं मारलेला हा फटका एक धाव देऊन जातोय. 40 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाज लाले मला थोडे कुर्ल्याला परवा गेले होते 50+ खेळण्यासाठी. 50+ गोलंदाज आहेत लाले आणि यावेळेस आहेत ते सुहास झिराडकर. सुहास झिराडकर जबरदस्त फटका, षटकार येतोय. सुहास झिराडकर मगाशी चांगली कॉमेंट्री ते करत होते आणि यावेळेस चांगला फटका मारलाय. आल्या षटकारानं आपलं खातं उघडलंय ते सुहास झिराडकर यांनी. धावसंख्या बरोबर वाढते. 46 धावा धावफलकावर लागतात. लाले गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा तयार. आखूड डब्यात चेंडू सुहास झिराडकर थांबायला तयार नाहीत आणि इथे मात्र पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय 6 धावांचा. पुन्हा एकदा षटकार येतोय. शॉर्ट बॉल टाकलेले आहेत. आपण खरं तर वाहवा केली त्यांची. सुहास झिराडकर यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं आणि 2 षटकार वसूल केलेत, एक लॉंगॉनच्या वरून, एक मिड विकेटच्या वरून आणि मेडिटेक स्पोर्ट्स रायगड संघाच्या धावसंख्येला भरपूर पाटील खरं तर लाल्या उर्फ लाल्या 2 चेंडूवर 3 चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर मात्र 2 चेंडूवर 2 षटकार. सुहास झिराडकर जे मगाशी चांगली कॉमेंट्री करत होते, झिराडकर म्हणजे अलिबागचेच असतील, झिराडकर आहेत आणि ते झिराडकर 2 षटकार मारले, डावाला चांगला आकार देत आहेत, मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात. परंतु आता मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल टाकलाय ते आमचे लाल्या जे संतोष पाटील ज्यांचं नाव आहे आणि पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर 2 षटकार, त्यानंतर एक डॉट बॉल टाकलाय तो लाल्याने. धावसंख्या ती 52. फलंदाज बाद झालेत हेमंत गोरले, दिनेश उलवेकर आणि विनायक
काटकर असे 3 फलंदाज बाद झाले. धावसंख्या ती 52. सुहास जिराडकर थांबायला तयार नाही. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या वरून येतोय हा तिसरा षटकार. पाचवं षटक थोडंसं महागडं पडतंय. 39 धावा होत्या. 4 षटकं संपली त्यावेळेस. त्यानंतर आता 19 धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत त्या लाल्या यांनी. शेवटचा चेंडू असावा कदाचित उमेश भोईर सांगतात. हो पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. प्रवीण देशमुख आहेत का मला वाटतंय. आणि हा चौथा षटकार. सुहास जिराडकर यांचा चौथा षटकार. जबरदस्त धावसंख्या, मोठी धावसंख्या. 64 धावा झालेल्या आहेत. म्हणजे या षटकामध्ये 25 धावा दिलेल्या आहेत. त्या आपण पाहतोय गोलंदाज संतोष पाटील उर्फ लाल्या. चला धाकटे 5 षटकानंतर 64 धावा. 3 बाद 64. मेडिटेक स्पोर्ट्स पनवे रायगड हा संघ आपण पाहतोय. जबरदस्त मॅच होत आहे. टिकेमाळी पहिली मॅच जी झाली कुंडेवाड आणि नेरे जी आपली एक बॅलन्स होती पहिल्या दिवशीची ती शेवटच्या बॉलपर्यंत रंगली. आणि दुसरी मॅच आपण बघितली स्वतः तीही मस्त मॅच झाली. आणि आता ही तिसरी मॅच आपण पाहतोय ती मेडिटेक स्पोर्ट्स रायगड जो टॉस हारलाय बॅटिंग करतोय. आणि इथे फिल्डिंग करणारा संघ आहे धाकटी पंढरी. 5 षटकामध्ये चांगलं चाललं होतं. 4 षटकांमध्ये 39 होत्या परंतु 5व्या षटकामध्ये 25 धावा आल्या. आणि त्या कुठेतरी डोकेदुखी ठरतील धाकटी पंढरीसाठी. आणि 64 धावा आता धावपलकावर लागल्यात. शेवटचे षटक घेऊन आले ते गोलंदाज दीपक कर्णुक बीड जामरुक. दीपक कर्णुक लेफ्ट हँड गोलंदाज आहेत. रायटी आहेत. हो चांगला दीपक कर्णुक मस्त कमबॅक केलंय. खरं तर फॉलो थ्रू मध्ये चांगला चेंडू अडवलाय. आणि धावांची जी बहर आली होती जशी फुलांना बहर येतो तसा धावांना आला होता तो रोखलेला आहे तो या दीपक कर्णुक यांनी. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे ते जय पाटील. जबरदस्त फलंदाजी करतोय. 5वा चौकार मारतो की काय आपल्या इनिंग मधला. आणि जय पाटील या चौकारांना नेत आहेत ते मेडिटेक स्पोर्ट्स रायगडला 68 या धावांवर. 68. कामोट्याचा हा खेळाडू आहे जय पाटील. आणि एका बाजूला सुहास जिराडकर अलिबाग. कामोटा आणि अलिबाग अशी ही जोडी आपण पाहतोय मेडिटेक स्पोर्ट्स. आणि चांगलं मेडिकल देत आहेत ते धाकटी पंढरी संघाला. 68 धावा धाकटी पंढरी संघाला. हे उरलेले चेंडू चांगले टाकावे लागतील. ही जोडी फोडावी लागेल. कारण जर का 80-85 पर्यंत धावा गेल्या तर मात्र कठीण होऊ शकतं तुमच्यासाठी धावांचा पाठलाग करताना. कठीण असं काहीच नाही. त्यांच्याकडे पण प्रशांत खांडेकर आहेत, उदय कोळंबे आहे, क्रिकेट आहे. आपण ज्यावेळेस जे कॉमेंटेटर बोलतो त्याचे उलटच होतं नेहमी. किती वेळा आपण बघितलेलं आहे. आपण षटकार म्हटलं की विकेट पडते. आपण विकेट बोललं की षटकार बसतो. गणेश नाना पण आहेत आमचे जबरदस्त फलंदाज आहेत. डॉट बॉल दीपक कर्णुक. मस्त गोलंदाजी दीपक कर्णुक करतायत.
पहिला चेंडू डॉट, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर एक डॉट बॉल. मस्त गोलंदाजी करतायत दीपक कर्णुक जय पाटीलसाठी. मस्त फटका मारलाय, ऑन ड्राईव्ह केलं चेंडूला, लॉंगरला चेंडू अडवलाय, चेंडू चांगली फिल्डिंग, धोका होऊ शकतोय परंतु नाही. जय पाटील माघारी फिरले, त्यांनी ओळखलं की आपली विकेट जाऊ शकते. आणि 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 5च धावा दिल्या दीपक कर्णुक. खरं तर स्तुती करायला पाहिजे. इथे आपण पाहतो जय पाटील 29 ओव्हर खेळत आहेत, 17 चेंडूंचा सामना केला, तर 24 धावांवर खेळत आहेत 4 षटकारांच्या साह्यानं सुहास जिराडकर. सहा चेंडूंचा सामना केल्यानंतर 25 धावांवर आहेत सुहास जिराडकर. 4 षटकार त्यांनी मारले. त्यांनी मला वाटतं शेवटचा चेंडू या सत्रातील असावा. मस्त गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत 6 धावा दिल्यात दीपक कर्णुक यांनी. शेवटचा चेंडू टाकतायत, फ्लिक करतायत, फक्त चेंडू दिशा देत आहेत. टायमिंगचे फटके जय पाटीलचे आणि येतोय हा चौकार. शेवट गोड होतोय का? आणि या चौकारानं मात्र 74 धावा झालेल्या आहेत. त्या आपण पाहतोय मेडिटेक स्पोर्ट्स रायगड या संघाच्या जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 75 धावांची गरज आहे धाकटी पंढरी संघाला. धन्यवाद. गावदेवी साई आणि यांच्यातून जो लुजर असेल त्यांच्यामध्ये होईल. लगेच मॅच संपली का टॉस सोडवायला आपण यायचं. धाकटी पंढरी खालापूर संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकामध्ये 18 धावा दिल्या होत्या देवेंद्र क्षत्रिय यांनी. सुनील टोंबरेने 2 षटकं जबरदस्त टाकली, फक्त धावा दिल्या 8, 1 विकेट घेतली. सुधीर पवार संघाचा कर्णधार 13 धावा दिल्या. त्यानंतर आपण बघितलं लालेने 25 धावा दिल्या आणि दीपक कर्णुक यांनी 10 धावा दिल्या. अशा पद्धतीने 6 षटकांमध्ये 74 धावा करताना जय पाटीलने मस्त बॅटिंग केली. त्याने चौकार मारले, ते मला वाटतं 6 चौकार मारले. संघासाठी चांगली फलंदाजी केली. 4 षटकार मारले सुहास जिराडकर यांनी. अशा पद्धतीनं आपण बघितलं 1 षटकार मारला विनायक काटकर यांनी, 1 षटकार मारला, 10 धावा केल्या. 1 चौकार मारला होता तो हेमंत गोरले जो संघाचा कर्णधार होता मेडिटेक,
अशा पद्धतीने 74 धावा झाल्या जिंकण्यासाठी 75 धावांची गरज. 75 धावांची गरज आहे. पुढचा आवाज असेल आमचे टीके माळी. खरं तर थोडी तब्येत त्यांची जरा थोडीशी नाजूक आहे. धन्यवाद संतोष. पुन्हा एकदा वळूया मैदानावर. मी सगळ्या तमाम क्रीडा रसिकांचं टीके माळी आणि माझे साथी समालोचक संतोष चौधरी यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ज्यांना सुहास जिरवाडकरांना आपण समालोचन करताना पाहिलेलं, परंतु त्याच्यापेक्षा कितीतरी सरस अशी फलंदाजी त्यांची बघायला मिळाली. 4 षटकार त्यांनी खडे खडे मारलेले. ओव्हरपिच चेंडू म्हणजे मला असं वाटतं त्यांचा आवडता चेंडू दिसतोय आणि ओव्हरपिच चेंडूवर त्यांनी 4 षटकार ठोकले. चेंडू द्या भाऊ. भाऊ बॉल. काय पाहिजे? बॉल. टॉसला जेव्हा याल तेव्हाच चेंडू आपण सिलेक्ट करायचा आहे, अन्यथा अंपायर जे घेऊन जातील ते तुम्हाला वापरावे लागतील. त्यामुळे टॉसच्या वेळेला आपण चेंडू चॉईस करायचा आहे. तुम्हाला पाहिजे तेवढे चेंडू चॉईस करायला इथे देऊ शकतो आम्ही, पण तेव्हा केला नाही तर मग नंतर अंपायर जे देतील तो चेंडू तुम्हाला वापरायला लागेल. पूर्वी एकच चेंडू असायचा. संतोष चौधरींनी सांगितलं की तोच चेंडू म्हणजे पार गोटा होईपर्यंत कुठे यांनी चेंडूची गोटी केली, त्यानं चेंडू फोडला. रवींद्र कोट्यान आज त्यांचा बर्थडे आहे. त्या काळचे अतिशय नावाजलेले असे फलंदाज, लांब लांब षटकार मारणारे रवींद्र कोट्यान यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चेंडूला अगदी गोटी बनवणारा खेळाडू म्हणून प्रसिद्ध होता नानू फुलवाचा रवींद्र कोट्यान. षटकारांचे बादशाह नाना गणेश नाना पाटील नॉन स्ट्राईक एंड मध्ये उभे आहेत आणि तिकडे आहे तो मॉन्टी उदय कोळंबे, ज्यानं अष्टविनायक खोपोली संघ वरदविनायक खोपोली संघ गाजवलाय. आल्या आल्या प्रहार पहिल्या चेंडूवर षटकार ठोकतोय तो मॉन्टी. क्या बात आहे मॉन्टी. ठीक आहे माळे. वर्धविनायक खोपोलीमधून खेळणारा हा खेळाडू आपण बघतोय. त्याच्यामध्ये कुंदन असेल, इको असेल, मोठमोठे खेळाडू आपण बघितले. बंटी आणि मॉन्टी कित्येक गोलंदाजांची घंटी वाजवायची आणि आज पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. या 75 धावा पण आम्हाला कमी पडतील की काय? आणि तुम्हाला आठवत असेल अचानकच्या मैदानावर मुंबई संघाविरुद्ध फायनल होती आणि ती फायनल वरदविनायक खोपोली संघानं जिंकलेली. अजूनही त्या आठवणी सगळ्यांच्या लक्षात आहेत. काय पब्लिक असायची त्यावेळेला आणि सगळी जो सपोर्ट होता पब्लिकचा सपोर्ट तो या खोपोली टीमला होता. आणि तिथून आपल्या परिसरामध्ये म्हणजे मुंबईचं वर्चस्व मला असं वाटतं आपल्या त्या रसायनी भागामध्ये कमी कमी होत गेलं. त्याचं कारण हे वरदविनायक खोपोलीचे हे धुरंधर फलंदाज मॉन्टी. तो जोश, तीच ताकद आणि तीच दहशत मला असं वाटतं मैदानावर प्रस्थापित करतोय तो मॉन्टी उदय कोळंबे. गोलंदाज तयार आहे संजय भगत. संजय भगत थोडेसे विचारात पडलेत, बघतायत काय करावं लागेल आता. काहीतरी आता युक्ती लुप्ती चढवावी लागेल जेणेकरून या फलंदाजाला बांधून ठेवता येईल. परंतु मॉन्टी आहे तो, बघूया. हो बांधलंय बांधलंय, कभी मेरी बारी कभी तेरी. आणि तसंच होतंय. संजय ना आपली गोलंदाजी इथे सिद्ध केलेली आहे. संजय भगत यांनी पहिल्या चेंडूवर षटकाराचा मार खाल्ल्यानंतर आता टप्पा थोडासा मागे घेतला. टप्पा पडल्यानंतर खाली चेंडू राहिला. यष्टीरक्षकांना आपलं काम चोख बजावलेलं आहे आणि पुन्हा एकदा चेंडू विसावतोय तो संजय भगत यांच्या हातामध्ये. संजय भगत टू मॉन्टी, फुल टॉस डिफेन्सिव्ह पद्धतीनं खेळलाय, जातोय सरळ एक्स्ट्रा कव्हर मधील क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि ओव्हरथ्रोची मला असं वाटतं अजून एक धाव मिळते आणि स्ट्राईक पुन्हा एकदा येतोय तो उदय कोळंबेला. म्हणजे मॉन्टीला स्ट्राईक मिळतोय. 50+
खेळाडू आहेत ते गणेश नाना पाटील सध्या नॉन स्ट्राईक एंडमध्ये उभे आहेत आणि स्ट्राईकमध्ये आहेत ते उदय कोळंबे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बघा. सर्कलच्या आत शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ आणि मिड ऑनला क्षेत्ररक्षण सर्कलच्या आत तैनात केलेले आणि लॉंग ऑनला सर्कलच्या बाहेर. हा चेंडू हवे ते षटकार की झेल आणि हा झेल टिपला जातोय. झेल टिपला जातोय. सुहास जिराडकरांनी झेल टिपला आणि मॉन्टीच्या इनिंगची समाप्ती. क्या बात आहे. 4 चेंडूचा खेळ संपला आणि 4 चेंडूमध्ये धावा आलेल्या आहेत त्या 8. टिकेमाळी बघा आज विमान उडणार होते, उडलेलं विमान समोर हो. बघा. विमान उडलेलं आहे एअरपोर्ट वरून. दिबा पाटील साहेब विमानतळावरून. दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. याची सगळेजण वाट बघतायत की हे नाव कधी लागेल आणि एवढ्या लोकांची इच्छा आहे त्यामुळे नक्कीच हे नाव लागणार यात तिळमात्र शंका नाही. मैदानात बघा प्रशांत खांडेकर गेलेला आहे मैदानात वन डाऊन पोझिशनला. 45+ बीड जांभरुकचा हा खेळाडू आहे आणि गणेश आणि प्रशांत या 2 जणांनी मला असं वाटतं कर्जतचं 40+ क्रिकेट जरा पुढे नेलेलं आहे, खोपोलीचं 40+ क्रिकेट पुढे नेलेलं आहे आणि सगळ्यांना एकत्र करून एक चांगली वज्रमूठ बांधलेली आहे ती 40+ क्रिकेटची. ती कर्जत, खालापूर आणि खोपोलीमध्ये. हा चेंडू हो मारलाय, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक धावतोय मात्र सेफ लँडिंग झालंय चेंडूचं. चेंडू जातोय, अंतिम क्षणी अडवण्यामध्ये यश येतंय क्षेत्ररक्षकाला आणि या चेंडूवर मिळतात एकूण 2 धावा. आत्तापर्यंत 5 चेंडू मला असं वाटतं संजय भगत यांनी टाकलेले आहेत. आपण बघू शकतो कसं मारला, सेफ लँडिंग झालं चेंडूचं. त्याने बघितलं की इकडे कोण नाही आहे, सर्कलच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून प्रशांत खांडेकरांनी चेंडू मारला आणि क्षेत्ररक्षण अफलातून झालंय. चेंडू सीमारेषे पार चाललेला तो मात्र अडवण्यामध्ये यश येतंय. हा चेंडू फुल टॉस, प्रशांत खांडेकरांनी तडाखा आणलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि हा झेल नाही झाला. सुहास जिरवाडकरांनी हा चेंडू अडवलेला आहे. ते म्हणत होते की षटकार वाचवायला मी प्रयत्न केला, आता या एंडमध्ये धावचीचा प्रयत्न केलाय. बघूया 3ऱ्या पंचांकडे मागणी करण्यात आलेली आहे. 3रे पंच आमचे तपासतील की हा खेळाडू रनआउट आहे की नाही. डीजे नरेश गायकवाड. चला जागेवर जा. बाउंड्री सेफ आहे. आता रनआउट चेक करण्यात येतोय. सेफ आहे, खेळाडू सेफ. प्रशांत खांडेकर मला असं वाटतं पोचलेत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आणि त्याचा फायदा मिळू शकतो तो धाकटी पंढरी मल्हार फायटर्स खालापूर या संघाला. आपण बघितलं की 74 धावा झालेल्या संतोष. 75चं टार्गेट होतं प्रत्येक षटकामागं. 12.5 धावांची सरासरी 12.50ची पाहिजे होती आणि पहिल्या षटकामध्ये धावा येत आहेत त्या 13. विकेट गेले चांगल्या खेळाडूची, मॉन्टी बाद झालाय पण जो रनरेट आहे तो रनरेट त्यांना हवा तो रनरेट ठेवण्यामध्ये यश मला असं वाटतं आलंय ते धाकटी पंढरी मल्हार फायटर्स खालापूर या संघाला. पेनकिलर स्प्रे इथे मारला जातोय. छोट्या मोठ्या दुखापती क्रिकेटमध्ये आपण बघत आलेलो आहोत. हो प्रशांत खांडेकर यांना हा चेंडू निर्धाव टाकतोय तो गोलंदाज हेमंत गोरले. स्वतः कर्णधार हेमंत गोरले आता गोलंदाजीच्या मार्कवर आलेले आहेत. मेडिटेक पनवेल म्हटलं की हेमंत गोरले, दिनेश सावंत ही सगळी मंडळी आपण या संघामध्ये पाहत आलेलो आहे. आणि हा चेंडू फुलटॉस
सरळ मारला जातोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय, काही उपयोग नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. मला असं वाटतं चेंडू सुटलेला आहे, गेला सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. हा चेंडू हेमंत गोरलेंचा. प्रशांत प्रयत्न करतायत. ऑफसाईडला यॉर्कर चेंडूवर जास्त भरणा मला असं वाटतं या गोलंदाजांनी टाकलेला आहे, जेणेकरून ऑन साईडला फटकेला लागले गेले नाही पाहिजेत. लेगबाईजचा इशारा पंचांकडून येतोय. या लेगबाईजनं हळूच धावसंख्या वाढते धाकटी पंढरी संघाची. 1 बाद 18. 18 षटकारांचा बादशाह, चौकारांचा शहनशाह. सगळेजण बोलतात नाना ना, मात्र नाना आता तिकडे दुर्लक्ष करतायत. ते म्हणतात की सिर सलामत तो पगडी 50. त्याला माहिती आहे आता झालंय काय, मैदानावर 45+ आणि 50+चं कॉम्बिनेशन झालेलं आहे. त्यामुळे विकेट घेण्याकडे पण आता जास्त कल दिसत नाहीये तो मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल संघाच्या या खेळाडूंचा. त्यामुळे मेडन जेवढे चेंडू टाकता येतील तेवढे टाकण्याचा प्रयत्न किंवा कमी धावांचं षटक टाकण्याचा प्रयत्न मला असं वाटतं मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल संघाचे खेळाडू करताना आपण पाहतोय. गणेश नाना ज्यांच्याकडून षटकार चौकाराची अपेक्षा होती, मात्र तसं दिसत नाहीये. त्यांची बॉडी लँग्वेज पण तशी तिथे का फिरताना दिसत नाहीयेत, परंतु रिव्हर्स स्वीप स्कूपचे फटके मारू शकतात ते. नाही आणि 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 नानांना धावचित केलेलं आहे. त्यामुळे नाना गणेश नाना पाटील बाद. एक से बढ़कर एक असे आमचे डीजे मास्टर गीतं लावतात, स्फूर्ती गीतं लावतात, जेणेकरून या खेळाडूंना स्फूर्ती येईल. हे षटक संपलंय का पंच? यस, षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 13, दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 7. हे षटक मला असं वाटतं संतोष निर्णायक असणार आहे. कमी धावा जर आल्या या षटकामध्ये तर मॅच मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल संघाकडे जाण्याची शक्यता वाढणार आहे. परंतु या षटकामध्ये 10-15 जरी धावा आल्या ना, तरी धाकटी पंढरी मल्हार फायटर्स खालापूर संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. नक्कीच प्रशांत खांडेकर आता यांना तो 2-3 मोठे फटके खेळावे लागतील या मॅचमध्ये, कारण अजूनही 55 धावांचा पल्ला गाठायचा आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 24. फक्त 20 धावा आल्या 2 षटकांमध्ये. त्यामुळे या 1-2 षटकांमध्ये जसं जर आता थोडंसं बॅकफुटवर आहे धाकटी पंढरी संघ, परंतु खेळ आहे. हा नक्कीच संतोष. काय अंपायर डिसिजन देतील तो फायनल. चला, सामना
सुरू करायचं आहे. शंकर पारंगे मला असं वाटतं दिसत आहेत सध्या, आता धावतायत ते लॉंग ऑफ मध्ये, मेडिटेक पनवेलमध्ये शंकर पारंगे ना दरवेळेला धाकटी पंढरी संघामध्ये बऱ्याचशा वेळेला खेळताना त्यांना आपण बघितलेलं आहे, मात्र धाकटी पंढरीच्या विरुद्ध त्यांनी आता दंड थोपटलेले आहेत ते मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल संघाकडून. सतीश तयार, राईट आर्म ओव्हर, ओ बोल्ड होतोय फलंदाज बाद प्रशांत खांडेकर. त्यानं आल्या आल्या आपली करामत दाखवलेली आहे, अफलातून गोलंदाजी केली आणि यॉर्कर चेंडूवर मला असं वाटतं भरणा जास्त आहे तो सतीश शिंदेचा. दोन्ही चेंडू आपण आत्ताचा हा चेंडू आपण बघितला सतीश शिंदेचा, यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकला, फलंदाजाला गुंगारा दिला या चेंडूनं आणि बाद होतोय तो फलंदाज प्रशांत खांडेकर. क्लीन बोल्ड झाले प्रशांत खांडेकर, आता त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानात जात आहेत ते सुनील ठोंबरे. हातनोली आमचे मित्र संतोष चौधरी यांनी वाहवा गोलंदाजी करताना त्याची केलेली. इकडे आमचं बबलू पण वाहवा करतोय, परंतु बघूया हातनोली असरोटी ही जी दोन गावं आहेत कर्जत परिसरामध्ये नावाजलेले असे क्रिकेटर या दोन्ही गावांमध्ये आहेत. बघूया सुनील ठोंबरे काय करतोय. हा रायटी आहे सुनील ठोंबरे, बघतोय टहळणी केली, कोणकोणत्या एरियामध्ये क्षेत्ररक्षक ठेवलाय, खेळण्यासाठी तयार आहे. सतीश शिंदेचा चेंडू, हो डिफेन्सिव्ह पद्धतीनं रक्षात्मक पद्धतीनं त्यानं हा चेंडू अडवलेला आहे. बचेंगे तो और भी लढेंगे असं तो म्हणतोय आणि या वेगवान गोलंदाज आहे खरं तर सतीश शिंदे. तिसरं षटक घेऊन आलेला आहे, परंतु त्याच्यामधले गुण बघा ना किती सुंदर त्याचा रनअप आहे, फॉलो थ्रू पण चांगला आहे आणि चेंडू जो रिलीज करतोय परफेक्ट अँगलनं चेंडू रिलीज करतोय तो सतीश शिंदे. स्कूप करायचा होता चेंडू, याही चेंडूवर एकही धाव मिळत नाहीये. आता मात्र या मॅच मध्ये कमबॅक फुल केलेलं दिसतंय ते मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल या संघानं. त्यामध्ये सतीशचा सिंहाचा वाटा आहे. सतीशनं 3 चेंडू आतापर्यंत टाकले, 3 चेंडूमध्ये एकही रन नाही दिली आणि एक विकेट मात्र त्यानं घेतलेला दिसतोय. आमचे साथी स्कोरर उमेश भोईर आम्हाला वारंवार इथे स्कोर सांगतायत. सुनील ठोंबरे तयार, शॉर्ट पिच चेंडू कट केलाय, गॅप मध्ये आकलेनं मारलेला हा फटका, सेन्सिबल फटका आणि हा चेंडू जातोय थर्डमॅन सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. धावा झालेल्या आहेत आतापर्यंत 24, 3 बाद 24. अजूनही रिक्वायर्ड रन रेट आहे तो 15.90चा रन रेट आहे, त्यामुळे षटकार चौकार ठोकावे लागणार आहेत ते फलंदाजांना. विचारतोय सुधीर पवार की किती रन झाल्यात सर सांगा, कारण आता परिस्थिती आता त्यांच्या बाजूनं उलटताना आपण बघतोय, त्यांच्या बाजूनं आता परिस्थिती होताना बघतोय. 1 चौकारानं आता या धावसंख्येला चांगला आकार आलेला आहे तो धाकटी पंढरी मल्हार फायटर्स खालापूरच्या. हा चेंडू सतीश शिंदे समोर सुनील ठोंबरे बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. काय अफलातून गोलंदाजी केली संतोष या गोलंदाजानं, अजिबात आपली लाईन आणि लेंथ भरकटला नाही अजिबात, बरोबर कॉन्सन्ट्रेशन त्यानं ठेवलेलं आहे आणि विकेटपेक्षा चेंडू मेडन घालवण्यावर जास्त भर त्यानं दिलेला आहे तो सतीश शिंदेनं. हा चेंडू सतीश शिंदेचा, राईट आर्म ओव्हर, हो पुन्हा यॉर्कर. या 6 चेंडू मधले 4-5 चेंडू तर यॉर्करच टाकलेत या गोलंदाजानं सतीश शिंदेनं. या
जबरदस्त गोलंदाजी झालेली आहे. खरंच टाळ्या व्हायला पाहिजेत या गोलंदाजासाठी. 4च धावा त्यांनी दिलेल्या आहेत आणि 1 विकेट घेतले. अफलातून गोलंदाजी सतीश शिंदेनं केलेली आहे. जबरदस्त होणार असा हा खेळाडू आहे. सडपातळ बांध्याचा, मात्र अतिशय फिट अँड फाईन असा हा खेळाडू. जिराडकर साहेब त्याचं अभिनंदन करतायत आणि आता कोण गोलंदाजीसाठी येत आहेत हे पाहणं गरजेचं ठरणार आहे. आमचे जिराडकर जे कॉमेंटेटर पण आहेत, चांगलं त्यांनी कॉमेंट्री पण केली. फलंदाजी करताना त्यांनी 4 षटकार ठोकलेले. आता ते 4 षटकार किती उपयुक्त ठरणार आहेत जेव्हा हा संघ चेसिंग करतोय धाकटी पंढरी मल्हार फायटर्स खालापूर, ते पाहणं गरजेचं ठरणार आहे. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा, नाहीतर मग एक खेळाडू आत घ्यावा लागेल. लक्षात ठेवा, शेवटच्या षटकात मागील मॅचमध्ये बघितलं आपण निर्दोषला कसं नुकसान भोगावं लागलं. शेवटी जिंकले ते कसे बसे, पण खूप त्यांना त्रास झाला. आमचे बब्या थोडेसे नाराज झाले. परंतु क्रिकेटमध्ये म्हणतात ना की हार जीत तो होती रहती है, लेकिन खेलना सबसे बड़ी बात है. ज्या वयामध्ये बाहेर खुर्च्या लावून मस्त मॅच बघायचे दिवस, त्या दिवसामध्ये एक चांगलं क्रिकेट खेळायला मिळतं या 40+ आणि 50+ खेळाडूंना. याच्यापेक्षा अजून चांगला क्रिकेटचा सुवर्णकाळ काय असू शकतो? काय संतोष? सुवर्णकाळ अनुभवतोय. जे पॅरागॉनच्या चप्पलवर ज्यांनी क्रिकेट चालू केलं ते आज सुटाबुटात आणि रंगीबेरंगी ड्रेसमध्ये खेळताना सगळेजण आपण त्यांना पाहतोय. दिनेश सावंत, दिनेश उलवेकरचा हा चेंडू आणि अजून एक विकेट मला असं वाटतंय जाते ती धाकटी पंढरीची. ठीक थ्रो बॉलरचा आक्षेप घेण्यात येतोय. पंच तपासतील. हा चेंडू चेक करणार पंच, तिसरे पंच. बघूया आक्षेप घेण्यात आलेला आहे ते दिनेश उलवेकरांवर. देवेंद्रनं फटका मारलेला, झेल टिपला गेलाय देवेंद्रचा, परंतु हा चेंडू करेक्ट आहे, राईट आहे की नाही बघायचं आहे. करेक्ट आहे, फेअर डिलिव्हरी आणि फलंदाज बाद होत आहेत ते देवेंद्र डीजे. साठी 16 चेंडूमध्ये 51 धावांची गरज आहे. 51 धावा पाहिजे. 74 धावा केलेल्या
त्या मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल या संघानं. आणि पाठलाग सुरू होता 75 धावांचा. आता परिस्थिती आलेली आहे 16 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे. ती धाकटी पंढरी मल्हार फायटर्स खालापूर संघाला. बघूया आलेला फलंदाज रवी ठोंबरे. ठोंबरे ब्रदर्स दोघेही आता काय करतायत. रवी ठोंबरे एक विश्वासाचा खेळाडू आहे. रवी ठोंबरे हो बॅकफुटवर जाऊन पंच केलाय. अफलातून स्ट्रोक. क्या बात आहे. क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा हा सणसणीत असा रवी ठोंबरेचा चौकार. धाकटी पंढरीला 15 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे. 3 चेंडू मला असं वाटतं या षटकातील अजूनही शिल्लक आहेत ते दिनेश उलवेकरांचे. दिनेश उलवेकर टू रवी ठोंबरे. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा तसाच मारलाय. कॉपीराईट फटका. हाही चेंडू जातोय सरळ पॉइंट सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. क्या बात आहे रवी. म्हणतात अकलेनं खेळलेला हा क्रिकेटचा खेळ. त्यानं बघितलं जेव्हा मोठे घाव नाही घालतायत तेवढं चिमटे काढायचे आणि तसे चिमटे काढतोय तो हा फलंदाज. बॅकफुटवर लगातार 2 चौकार सेम एरियामध्ये ऑफ साईडला पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या मधून मारलेत. तिसरा चौकार होईल का. नाही. षटकार होण्याची दाट शक्यता आहे आणि हा चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे. षटकारासाठी रवी ठोंबरेचा हा सणसणीत षटकार. जबरदस्त धुरंधर सारखी ही फलंदाजी केलेली आहे. धुरंधर चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे संतोष की किस्मत में एक बात अच्छी होती है वक्त आने पर वो बदल जाती है. आणि खरंच बदललंय. हे नशीब बदललंय रवी ठोंबरेनं. वाट बघितली. 2 चौकार 1 षटकार ठोकलाय. या चेंडूवर काय होईल. नाही. यॉर्कर चेंडू. यॉर्कर टाकला. एक सिंगल घेतलेली आहे. रवी ठोंबरे जातोय नॉन स्ट्राईक एंडमध्ये. मला असं वाटतं षटक संपल्याचा इशारा पंचांकडून येतोय. 4 षटकांचा खेळ संपलेला आणि 4 षटकांमध्ये एकूण धावसंख्या धाकटी पंढरी मल्हार फायटर्स खालापूर संघाची 5 बाद 39 जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडूमध्ये 36 धावांची गरज आहे. 12 चेंडू 36 धावा. तुमचा अनुभव काय सांगतो. टिकेमाळी खरं तर अंतर भरपूर होतं. ज्यावेळेस रवी ठोंबरे फलंदाजी करायला आला 4 चेंडूमध्ये 15 धावा त्यानं केल्या आणि त्यामुळे कुठेतरी 36 म्हणजे 18 धावांची सरासरी त्याच्या त्याहीपेक्षा जास्त कराव्या लागल्या असत्या. पण रवी ठोंबरेने जी फलंदाजी केली मधल्या फळीमध्ये येऊन आणि जबरदस्त फलंदाजी केली. मला वाटते 6व्या क्रमांकावर तो 7व्या क्रमांकावर आलाय रवी ठोंबरे आणि त्याने 2 चौकार 1 षटकार मारला. आणि या मॅचमध्ये खरं तर 18 धावांची सरासरी या मैदानावर आपण बघितलेलं आहे. एका षटकामध्ये 25 पण बघितले आपण लाल्या यांच्या. तर 18 धावा पहिल्या षटकामध्ये पण बघितल्या होत्या. अशा वेळेस एक षटक चांगलं जर फलंदाजी केली तर या मॅचमध्ये धाकटी पंढरी पण येऊ शकते. आलाय ना त्यासाठी सतीश आलाय ना. सतीशनं 4 धावांचं षटक टाकलेलं म्हणून मला असं वाटतंय गोरले साहेबांनी आता सतीशला सावंत साहेबांनी सतीशलाच आता गोलंदाजी दिलेली आहे. परंतु बघूया वक्त की बात आहे. अजूनही 12 चेंडूमध्ये 36 म्हणजे साधारण 18 धावांची सरासरी. 3 षटकार लागतील एक ओव्हरमध्ये. हो यॉर्कर. परफेक्ट यॉर्कर गोलंदाजी करतोय तो गोलंदाज सतीश. मला या वरदविनायक खोपोलीमध्ये खेळाडू असायचा तुम्हाला आठवत असेल लेफ्टी वासू दुश्मीचा आहे ना. वासू असे चेंडू टाकायचा म्हणजे पहिल्या चेंडूपासून यॉर्कर चेंडू टाकायचा. कदाचित आता मॉन्टी तिथे बसलाय त्याला माहिती असेल. तर तशीच गोलंदाजी हा सतीश इथे करताना दिसतोय. वासू म्हणजे जसं आपला संतोष म्हात्रे फॉरेनर हँडसम आणि तेवढाच खेळ पण अतिशय चांगला त्यांचा
आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सध्या आता 40+ मध्ये तो दिसत नाही. संतोष म्हात्रे मात्र आहेत. हा चेंडू सतीशचा फुलटॉस जमिनी लगतचा फटका. चेंडू जातोय पुन्हा. झिरवाडकरांना मला असं वाटतं चुंबक लावलंय का त्यांनी. त्यांच्याकडे चेंडू बरेचसे गेलेले आहेत. मॅक्झिमम चेंडू निम्म्यापेक्षा जास्त चेंडू त्यांच्याकडे गेलेले आहेत. या चेंडूवर मिळते फक्त एक सिंगल. जे धावांचं वादळ आलेलं ते मला असं वाटतं आता कमी झालेलं दिसतं. 10 चेंडू आणि 33ची गरज आहे का. कदाचित 2 ते 3 मोठे तरी फटके मारावे लागतील ते सुनील ठोंबरे आणि रवी ठोंबरेला. बघूया तयार आहेत ते दोघे पण. हा चेंडू फुलटॉस नाही बसत. फटके नाही बसत. आता प्रेशर प्रेशर पुन्हा सुहास नाही. सुहास जेराडकरांकडे नाही गेला. या मैदानाला जे हाय मास्क लागणार आहेत त्याचं काम आमचे देशमुख साहेब कर्जतवरून इथे करतात. त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. देशमुख साहेबांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. हो परफेक्ट यॉर्कर. क्या बात है सतीश भाई. जीत लिया दिल सबका आपने. जबरदस्त गोलंदाजी सतीश शिंदेंनी केलेली आहे. अफलातून गोलंदाजी या निर्णायक क्षणी. ठीक आहे. बरेच वेळा असं म्हटलं जातं की क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ राहिलेला आहे. कारण प्रत्येक गोलंदाजाला 18, 20, 22 धावा आपण बघतो. तर या गोलंदाजाने दाखवून दिले की गोलंदाजीच्या जीवावर पण मॅच जिंकता येते. हो नक्कीच दाखवलंय त्यानं. सटीक लाईन आणि लेनची गोलंदाजी केली. तिखट मारा केलाय. रायगडचा लेदरचा प्लेअर आहे त्यामुळे अच्छा खासा अनुभव त्यांच्याकडे. मात्र या अनुभवाला आता थोडीशी धूळ लावलेली आहे. चेंडू जातोय सीमा रेषे पार. चौकार. गरज आहे. आता चौकार ठोकला तर सुनील मस्त. ठोंबरे ना. ठीक आहे. आपण बालमची गोलंदाजी बघायचो. डोप्याच्या वर बॉल नाही. एक पण बॉल. नंदलाल मस्कर. नंदलाल मस्कर. हा चेंडू फुलटॉस. फुलटॉस चेंडू आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. 4 धावा. पहिल्या सामन्यातला विनर आणि या मॅचचा लुजर. पहिल्या मॅच मध्ये भवानी माता गावदेवी साई संघ जिंकलेला आणि यामध्ये जो लुजर असेल तो त्यांच्यामध्ये लगेच टॉस करायला यायचं आहे. हा लगेच पाणी घेऊन जा. हायमास्क इथे लागण्यात येणार आहेत. या मैदानावर हायमास्क जे लागले जाणार आहेत त्याचं काम करणारे आमचे देशमुख साहेब इथे आलेले आहेत. देशमुख साहेबांचं आपण पुनश्च हार्दिक हार्दिक स्वागत करूया. रात्रीचं तर या मैदानाचं दृश्य संतोष वेगळंच एकदम भारी एकदम सुंदर असेल. नाईट मॅच आणि गणेश नाना 6 चेंडू आता 23 धावांची गरज आहे. धाकटी पंढरी मल्हार फायटर्स या संघाला जिंकण्यासाठी. गणेश नाना सदस्य आहेत ना आपले उपाध्यक्ष आहेत. नाही कसं असतं पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. ठीक आहे. आपण बोलतो ना की खेळाडू मैदानात चिडतायत. आपण तिथे खेळायला गेलो आपण पण तसंच करणार. आपण पण वेळ लावणार. आपण पण प्रत्येकाला असं वाटत असतं की मी जिंकलो पाहिजे. प्रत्येकाला वाटतं आपण जिंकावं. त्यामुळे आयोजक बऱ्याच वेळेला आपल्याला सांगतात अरे तुम्ही पेनल्टी डिक्लेअर करा पेनल्टी. पण आम्ही थोडं थांबतो कारण आता एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे डायरेक्ट आम्ही अटॅक नाही करत. थोडं अजून संधी देतो. आत पण कोणतरी आयोजक खेळत असतो. वळूया मॅच कडे. बोला. ठीक आहे. 6 चेंडू आणि 23 ची गरज आहे. तसं पाहिलं तर मॅच असं वाटलेलं एकतर्फी होईल परंतु अजूनही सांगता येत नाही कारण दोन्ही फलंदाज जोश मध्ये आहेत. सुनील ठोंबरे आणि रवी ठोंबरे. ठोंबरे बंधू जर चालले बघूया शेवटचं षटक. 6-23 जय.
हा नक्कीच रवी ठोंबरे. हो रवी ठोंबरे, जय पाटीलनं टाकला हा चेंडू, सिंगलच मिळालेली आहे. बघूया रवी ठोंबरे नंतर आता सुनील ठोंबरेंना मला असं वाटतं स्ट्राईक मिळालेला दिसतोय. सुनील ठोंबरे काय करणार जिंकण्यासाठी. अजूनही 5 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. 2 षटकार आले ना या 2 चेंडूमध्ये मॅच टफ होऊ शकते, पण जर का मेडन गेले चेंडू तर मॅच एकतर्फी होण्याची शक्यता दाट आहे. बघूया क्रिकेटमधली अनिश्चितता, क्रिकेटमधला थरार, क्रिकेटमधली भाकीतं बऱ्याचशा पंडितांनी केलेली आहेत. ओ हो काय फटका सजवलाय, मस्त फटका मारला, चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. क्या बात आहे सुनील. शिल्लक आहेत. इथेच मॅच होती. 3 मध्ये 18ची गरज होती. 2 षटकार आले होते भाऊ. हा एक वाईट पडला. नंतर एक बॉल 5 पाहिजे असताना मला वाटतं 2 झाल्या होत्या. तर अशी मॅच आपण या मैदानावर पाहिलेली आहे. बघूया आता तशीच बघायला मिळेल कदाचित तुम्हाला, परंतु नाही. हा चेंडू लेग बायचा इशारा पंचांकडून येतोय. 3 चेंडूमध्ये आता 17 धावांची गरज आहे. 3 चेंडू टाकलेले, 3-17 म्हणजे 3 षटकार मारावे लागतील. खतरा मॅक्झिमम खतरा तर धाकटी पंढरीला वाटतोय. मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल कागदोपत्री तरी आता सेफ झोनमध्ये आपल्याला बघायला मिळते. स्लो टाकला, स्लोवर डिलिव्हरी, हवेमध्ये उडवलाय चेंडू आणि हा झेल टिपला जातोय. अजून एक फलंदाज धाकटी पंढरीचा बाद होतोय, तो रवी ठोंबरे. गरज आहे, 2 चेंडू शिल्लक आहेत, 17 धावांची गरज धाकटी पंढरीला. आणि आता कोण मैदानात जातोय. टॉस, पुढच्या टॉस साठी पहिल्या मॅचचा विनर आणि या मॅच मध्ये जो लूज होईल तो. चला 2 चेंडू शिल्लक आहेत, 17 धावांची गरज आहे. बघूया काय होतंय. 2-17 कुणाला खतरा. काहीतरी चमत्कार झाला ना म्हणजे वाईड नोचा, तरच या मॅच मध्ये मला असं वाटतंय धाकटी पंढरी मल्हार फायटर्स खालापूर विजयी होऊ शकतो. अन्यथा या मॅचवर मेडिटेक स्पोर्ट्स पनवेलनं बऱ्याचशा 99% तरी कब्जा मिळवलेला दिसतोय. हा चेंडू हो ऑप्शनच्या बाहेर, लाईन आणि लेन करेक्ट चेंडू, निर्धाव चेंडू पंचांनी डिक्लेअर केलेला आहे. त्यामुळे आता 1 चेंडू शिल्लक आणि 17 धावांची गरज आहे धाकटी पंढरी मल्हार फायटर्स खालापूर या संघाला. मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल औपचारिकता राहिले विजयाच्या उंबरठ्यावर आहे. हो आणि हा सामना मेडिटेक स्पोर्ट्स पनवेल संघानं जिंकलेला आहे. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. लूज झालेली टीम आहे धाकटी पंढरी. टॉस साठी या लगेच. धाकटी पंढरी टॉस साठी या प्लीज.